मामा मृत्यू प्रमाणपत्र काढायचंय. अहो मावशी, मृत्यू प्रमाणपत्र मेल्यावर भेटत. मग त्याच्यासाठी मरू का मी आता? तुमचं काय आहे बोला. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही मेंदूत पांगळे गो. म्हणजे अहो ही योजना फक्त महिलांसाठी आहे. को तुमच्या बायकोला 2 नवरे होते का? हे झाकण झुल्या, माझ्या बायकोला एकच नवरा आहे मी. अहो उठा ना, काय झोपले कुंभकर्णावानी? काय काऊन गळे काढून राहिली? अहो लवकर उठा, मला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म? कशाचा फॉर्म? आमदार खासदाराच्या निवडणुकीला उभं राहून राहिली का? अहो आम्हाला मुख्यमंत्र्याला 1500 रुपये महिना चालू केला. नवीन योजना आणली, बहीण माझी लाडकी, त्याचा फॉर्म भरायचा आहे. वा रे वा सरकार, सगळ्या योजना बायासाठीच. बस मध्ये बायाला 50% सूट, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये फक्त बायालाच. मग आम्हाला काय? सरकार तुमच्यासाठी बी एखादी योजना काढन ना. काढलीच पाहिजे सरकारने आमच्यासाठी एखादी योजना. त्याचं नाव ठेवलं पाहिजे, भाऊ माझा भाड खाऊ. ते सगळं जाऊ द्या, आधी मावा फॉर्म भरून द्या. दे पैसे फॉर्म भरायला. आता सध्याचे तुम्ही भरा पैसे, मावा पगार झाला की त्यातून काटून घ्या तुमचे पैसे. अहो तो या पगाराचं काही खरं ऐकते, पडतो का नाही पडतो तर. मग हे सगळे लोक फॉर्म भरवायले ते येडे आहे का? लोकांचं नाही माहित मला, पण तो हा मेंदू घुटण्यात आहे. ओय मयाशी ना जरा प्रेमाने बोला जा, नाही तर धमके दूर लिख. मला काय करशील तू? मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणलं, आणि ती बी लाडकी. अहो इथं माझ्याकडे जर खायला पैसे नाही, तो हा फॉर्म भरायला कुठं आणू मी पैसे? माझ्याकडे आहे ना. आहे का तो इकडे पैसे? पैसे नाही जय रे माझ्याकडे, आणू का चहा टाकून? बर जाऊ दे, पैसे भर तुम्ही, पण त्याला कागदपत्र बी लागते ना. कागद तर आहे आपल्या घरी, आणि पत्र आपल्या घरावरचे काढून द्या. देवा, स्वर्गात जोड्या बनवायच्या टायमाला खेर खार माल मायाच वाट्याला आलता का? काय झालं आता? कवा तो डोकं दुखतं काय कांद्यावरची ना? नाही बरोबर आहे, तुला डोकं नाही आणि तो डोकं दुखत नाही. जाता का नाही मग तुम्ही फॉर्म भरायला? अहो घुटण्यात मेंदू, त्याला कागदपत्र लागते. आधार कार्ड, राशन कार्ड, शाळाची टीसी. लगेच देते मी तुम्हाला ते कागद. आधी मला दात घसाडू दे, चहा डोसू दे, मग पाय तू काय करायचं तर. सरकारनं ही स्कीम बयासाठी आणली, आणि यात चुरडा माणसाचा उरायला. हे घ्या, हिच्यात राशन कार्ड आणि आधार कार्ड आहे. कव लग्न जमवायच्या टायमाला आधार कार्डावरचा फोटो दाखवला असता तर तो या संग कवाच लग्न नसतं केलं म्या. फोटो काय दाखवायचं काम होतं? डायरेक्ट मला पाहिलं होतं ना तुम्ही. अहो तो आता तोंडावर 1 क्विंटल मेकअप उतारला होता ना. मेकअप लावून तर फसवलं मला. आता दुसऱ्या बारची पोरगी पाहायला गेलो ना, तर पोरीला तोंड धुवायला लावणं पडन. आता दुसरं लग्न करायचं का तुम्हाला? अहो अवदासा, मला पोरगी पाहिली नाही, दुसऱ्याला कोणाला पोरगी पाहायला गेलो त्याची गोष्ट सांगू राहिलो मी. तो पानसटपणा बंद करा आणि जा फॉर्म भरायला. अहो याला शाळाची टीसी बी लागती. शाळात जायला होती का तू? तुमच्या वनी अंगुठा बहादर नाहीये. 10वी पास म्हणलं, कॉप्या करून झाल्या असन पास. टीसी ते झेरॉक्स वाल्याकडून काढून घ्या ना. अहो घुटण्यात मेंदू, टीसी शाळात भेटत असती. तू जिथे शाळा शिकेल तिथे भेटन तू टीसी. तो या भावाला फोन कर. मी नाही करत त्याला फोन. अरे हा, मी तर विसरत होतो. तू तर ती टुंबी भांडणं करून येले तो या भाऊ भाऊजाई संग. काय म्हणी तू तो या भावाला? मरीन पण तो दारात पाणी ठुणार. आता कशी कुटी गुतली? 7वीची टीशी आहे माझ्याकडे, ती चालन का? चालती, दे. राहुल काय चालू आहे? चालू आहे भो, बायकोचा फॉर्म भरायचा आहे, त्याची तमाशे. आयुष्य भो तुमची. तू लग्न उरायली म्हणून तुला आमची आयुष्य वाटू राहिली. एकदा तू उदे तो आज दरवाजा लावून नाही भांडे घासले तर नावाचा रावले नाही मी. हे घ्या माझी टीशी. शामू भाऊजी, तुम्ही कावाशी का आले? आताच टपकलो मी. तुम्ही भरला का तुमच्या माईचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म? हा कधीचा, माझ्या बापानच भरला. पाव लोकायला फुकटचे पैसे म्हणलं की रातची झोप येत नाही. तुम्हाला तर काही घेणं देणंच नाही त्या फॉर्मशी. अहो श्याम्याला चहा पाणी ताण. शामू भाऊजी, 100 रुपये आहे का तुमच्याकडे? कशाला लागत होते? आसन तर दुकानातून 20 रुपयाचं दूध, 40 रुपयाची साखर आणि 30 रुपयाची पत्तीची पुडी आणा. राव द्या वहिनीच्या, सोडा म्या. कधीपासून? आताच सोडा. 5 रुपयाच्या चहासाठी 100 रुपयाला चंदन इट. पहा ना, शामू भाऊजी एक योजना सोडत नाही. कुत्र्यावानी टपेलाची कुठं बी, पण तुम्हाला काही घेणं देणंच नाही. वहिनी तुम्ही तुमची लोकाय संग बराबरी नका करा जाऊ. लोक तुमच्यापेक्षा लय चांगले, तुम्हीच कुचित म्हणायचे. भाऊ आता आमचे भांडण लावून देतो का?
बायको तो एक पासपोर्ट फोटो दे. पासपोर्ट फोटो नाहीये, आपल्या लग्नाचा फोटो आहे. देऊ का? लग्नाचा फोटो कशाला? बॅनर छापायचा आहे का? अहो उलट आपला लय फायदा आहे लग्नाचा फोटो द्याला तर. काय फायदा आहे? लग्नाच्या फोटोत आपल्या दोघांची बी मुंडकी आहे, मग आपल्या दोघांना बी पगार चालू होईल ना. अहो बिंडोक, मी बाई आहे का लेडीज आहे का मला पगार चालू व्हायला? राहुल, होऊ शकतो तुला बी लाडक्या बहीण योजनेचा पगार चालू. कसा? ये रे बी तर तू घरातले सगळे कामं करतो, भांडे घासतो, धुणं धुतो, स्वयंपाक करतो. तुमच्यासारख्या बायको पीडितासाठी एक नवीन योजना येणार आहे, बायकोचा भाड्या. तूच राहिला होता का आता? जा लवकर आणि फारम भरून या. हा जातो. चाल रे श्याम्या. मी कशाला येऊ, मग थोडी काम आहे. अरे नाश्ता करू घालतो ना. हा चाल मग. अरे बापरे, किती गर्दी रे बाई इथं. अरे बया, फुकटचा 1 रुपया सोडत नाही. अय चिल्लम चाट्या, तो बाप दुराला का मला पगार? तू म्हणली म्हणलं मी मावशी. मावशी दिसते का मी तुले? माझ्या गल्लीतले पोरं मला दीदी म्हणते. दीदी माफ करा आम्हाला, वाटलंच ते एखादी याच्या कानाखाली ठेवून द्या, पण अपमान न करू आमचा. गावात लय मान सन्मान आहे आम्हाला. तोंडाहून तर बिनलाजी दिसता तुम्ही. झाला का रे भाऊ मग फारम भरणं? ताई, तुमच्या आधार कार्डावर आणि टीशीवर वेगवेगळं नाव आहे. अरे दलाला, नाव वेगळं वेगळं असलं म्हणून काय झालं? बाई तर मी एकच आहे, माझ्या नवऱ्याला 2 बायका थोडी आहे. ताई, सरकारचे नियम कडक आहे. मग मग फारम थंड आहे का? ताई, तुम्ही नाव दुरुस्त करून आणा आधी. अरे मी माय बापाचं माय नवऱ्याचं नाव इतकं मोठं केलं आणि तू म्हणतो नाव दुरुस्त करून आण. ताई, तुमचं नाव आधार कार्डावर आहे शकुंतला शनफड भांडखोर आणि टीशीवर आहे शकुंतला शनफड हरामखोर. अरे मी भांडखोर आहे म्हणजे मग आडनाव भांडखोर आहे. ताई, तुम्हाला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे, मला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे, पण कॅम्प्युटरला माहित नाही ना तुमचं आडनाव भांडखोर आहे म्हणून. मग सांग ना कॅम्प्युटरले मग आडनाव भांडखोर आहे म्हणून. ताई, तुम्ही जा बर का दुसरीकडे, मला नाही भरतायत फारम. मग भाकर खाल बसला का इथं? छप्पन दुकान आहे, दुसरीकडून भरून घेते मी फारम. तुमचं काय आहे ताई? मग मृत्यू प्रमाणपत्र काढायचं आहे. अहो मावशी, मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर भेटत. मग त्याच्यासाठी मरू का मी आता? कशासाठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र? लाडकी बहीण योजनेसाठी. मावशी, त्याच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नाही, उत्पन्न प्रमाणपत्र लागतं. लय मस्ती आहे लोक तुम्ही तर. कधी म्हणता मृत्यू प्रमाणपत्र आणा, कधी म्हणता उत्पन्न प्रमाणपत्र आणा, उद्या म्हणता घरावरचे पत्र आणा. मावशी, आम्हाला काय सांगता, सरकारला सांगा ना ते. कुठे आहे सरकार? आणा माया पुढं, मग दाखवते सरकारले बी. मावशी, तुम्ही उद्या या, आज तुमचा फारम नाही भरला जात. काऊन? नेटनी चालू राहिलं. मग त्या नेटला पाणी पाच, भाकर खाऊ घाल, पण चालायला लाव. मावशी, बिघडलं ते कॅम्प्युटर, बंद पडलं. मग भंगार मध्ये इकून टाकणे ते कॅम्प्युटर. मावशी, तुम्ही दुसरीकडे भरा फारम. हा चालले, तसा बी पनोतीच दिसतो मला तू, डोनाल्ड ट्रम्पचा सावतर भाऊ. तुमचं काय आहे बोला. लाडकी बहीण योजनेचा फारम भरायचा आहे. तुम्ही मेंदूत पांगळे गो. म्हणजे? अहो, ही योजना फक्त महिलांसाठी आहे. अरे झाकण झुल्या, मले माया बायकोचा फारम भरायचा आहे. असं का? तुमचं आणि तुमच्या बायकोचा आधार कार्ड द्या मग. हे घ्या. को तुमच्या बायकोला 2 नवरे होते का? हे झाकण झुल्या, माया बायकोला एकच नवरा आहे मी. को तुमच्या आधार कार्डावर नाव आहे राहुल पाटील आणि तुमच्या बायकोच्या आधार कार्डावर नाव आहे चिंगी शांताराम हुरडा फुके. अरे खेकड्या, ते तिच्या बापाचं नाव आहे. तुमच्या बायकोच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? माया खिशातून पैसे चोरणं. अहो, तुमची बायको काम काय करते? माया संग भांडणं. अहो, पैसे कमवासाठी काय काम करते तुमची बायको? अहो पैशासाठीच तर भांडणं करती. तुमची बायको शाळा किती शिकेले? तुम्हाला काय करणं याच्या बायकोच्या शाळाशी? ट्युशन लावणं त्याच्याकडं. अरे दुष्काळी हिरो, फारम मध्ये लिहून लागतं किती शाळा शिकेले तर. तशी तर ती 10वी पास आहे, पण अक्कल खायापुरती नाही तिला. अक्कलची सरकारला की यंदांनी शाळा शिकेल पाहिजे फक्त. वय किती आहे तुमच्या बायकोचं? 35. तुमचं वय किती आहे? 25. को तुमची बायको तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी कस काय? गंधुराची ती, दुसरं लग्न व्हायला तिचं मायाशी. तुम्हाला बायको भेटत नव्हती वाटतं म्हणून गंधुराची केली. करे बद दिमागाच्या, तुला काय करणे? गंधुराची असो नाही तर पळून जायला असो, तू तो काम करणं चुपचाप. तुमचे कागदपत्र द्या इकडं. हा घे लवकर भरा हो, घर जायचंय आम्हाला. घरी काय आण देते नाही तुला? आमचं काम नसतं गुतेल ना, मग दाखवलं असतं तुले. जाऊ दे रे. अरे यार, नेटनी चालू राहिलं. करे बिनांगोळ्या तावाच्या निस्त्या चौकशी करू आला फारम भरायचा तर आता.
आता काय उद्या या. चाल रे भाऊ घरी, आता उद्याचे नाही आपल्याला. आले का? हा आणा इकडे मग पैसे. कोणते पैसे? मग फार्म भरला ना त्याचे 1,500 रुपये आले असेल ना. अव बद्दी मकाचे फार्मच नाही भरला. फार्म नाही भरला मग तिथे जाऊन गोट्या खेळल्या का? अव नेट चालत नव्हतं. काऊन नव्हतं चालत? नेटला ताप आलता. असं का? मग बरोबर आहे. वहिनी तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही 10वी पास आहे पण तुम्हाला अक्कलच नाही म्हणून. कोणता मेला म्हणे असं? राहुल म्हणे तिथं. कवा अक्कल नाही मले? आता स्वयंपाक बी तुम्हीच करा आणि घरातले सगळे काम तुम्हीच करा. करे मस्त खुटी गुतली तो मी. 10 दुश्मन पुरते पण तो सारखा मित्र नाही पुरत. तेले काय बोल राहिले? मले बोला ना मले. तुमच्या संग लग्न करून फसले मी बी की खुश नाही येतोय संग लग्न करून. मले बी फाशी घ्यायचा टाइम येले. दोरी आणून देऊ का मग? तू माझ्या नजरेच्या दूर होय हो. मी तर तो एखादा हातपात तंगडच करीन मी. अय चिंगे काय चालू आहे? काही नाही या ना बसा. अहो मी हे सांगायला ते तुला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले का? तुम्हाला भेटले का? हा आजच. आमच्या मेल्यानंतर फार्मच नाही भरला. याला फक्त खायचं आणि हागायचं सांगा. हो मावशी आज कोणालाच भेटले नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे. आणि तुम्हाला कसे भेटले? माझ्या नवऱ्याने काढून आणले आज माझे पैसे. खिसा मारला असेल तुमच्या नवऱ्यानं कोणाचा. चोर चोरटा दिसतो तुला माव नवरा. तुम्हाला माहिती का तुमच्या खात्यातले पैसे तुमच्या शिवाय कोणीच काढू शकत नाही. मग तुमच्या नवऱ्यानं कसे आणले तुमचे पैसे काढून? एसटी मध्ये पाकिट मारला असणार कोणाचं. ए खेकड्या तो घरच्या बी असंच बोलतो का तू? माझ्या घरच्या लोकांच्या घरी जाऊन लाव्या दुव्या नाही करत. आमचा खानदानी धंदा आहे तो. तुम्ही जर उद्या मला फार्म नाही भरला ना तर मी तलाक घेईन तुमच्या संग. उद्या कशाला घेती? आजच घे ना. वकील पाहू का? तर मंडळी हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा पार्ट 2 राहुल्या. Movember, खुश हुआ.